नमस्कार मित्रांनो, विण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड येऊ. या भागात आपल्याला बघायला मिळते की मल्लिका कांगावा करत असते की स्वानंदीला साप चावलाय. साप चावला तेवढ्यात समरही येतो. समर खूप घाबरलेला असतो आणि बोलतो, स्वानंदी मॅडम तुम्ही ठीक आहात ना? स्वानंदी आणि समर हे शब्द एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा तो बोलतो की स्वानंदी ठीक आहात ना तुम्ही? तेव्हा स्वानंदी बोलते की मी आहे ठीक. तेव्हा समर बोलतो की मी इथेच आहे, तुम्हाला काहीही होणार नाही. तेव्हा मल्लिका बोलते की अरे स्वानंदीला विषारी साप चावला आहे रे, आणि खूप वेळ झाला आहे साप चावून. तेव्हा समर बोलतो की तुम्ही डॉक्टरांना का नाही बोलवलं मग? इतका वेळ बघत राहिलात. तेवढ्यात डॉक्टर डॉक्टर तेव्हा स्वानंदी बोलते की डॉक्टरांची गरज नाही आहे, मला काहीही झालेलं नाही असं सांगत मल्लिका म्हणते, स्वानंदी तुला काहीतरी साप चावल्यामुळे ना तू असं सोचते का? तू असं वेगळंच बोलायला लागलीस, असं कसं काही नाही झालं आहे. त्यावेळी स्वानंदी सांगते, मला चावलेला साप हा विषारी नव्हता, त्यामुळे मला काहीही झालेलं नाही आहे. अहो मी इन्व्हायरमेंट सायन्समध्ये PhD केली, विसरलात का तुम्ही? सापांवर माझा स्टडी आहे, हा एक सब्जेक्ट आहे माझा. मला चावलेला साप हा बिनविषारी आहे. तेवढ्यात अंशू धावत येतो आणि बोलतो की पकडला साप. तेव्हा मल्लिका बोलते की अरे मारून टाक त्याला, स्वानंदीला तो साप चावला आहे आणि मारून टाकतो त्याला. तेव्हा स्वानंदी बोलते की अजिबात मारायचं नाही त्याला, आणि ती पुढे सांगते, आपल्या प्रदेशात 85% साप हे बिनविषारी असतात, पण आपण त्यांना घाबरल्यापोटी मारून टाकतो. कसं होतं ना, साप कधी स्वतःहून चावायला येत नाही, त्याला जेव्हा भीती असते की आपल्याला इथे काहीतरी धोका आहे तेव्हाच तो असं करतो, आणि त्यामुळे लोक त्याला मारून टाकतात. पण साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तेव्हा ती बाई बोलते, कोणीतरी विचारतं की शेतकऱ्याचा मित्र कसा? तेव्हा स्वानंदी बोलते की शेतात साप हे शेतीचा नासाडी करणाऱ्या घुशी आणि उंदरांना खातात, मग तो शेतकऱ्यांचा मित्रच नाही का झाला? त्यामुळे मला काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा समरला थोडासा दिलासा मिळतो. समर बोलतो की हे बघा स्वानंदी, पण ते काही असो, डॉक्टर मॅडम आले आहेत ना, त्यांना तुम्हाला एकदा चेक करू द्या, जरी तो बिनविषारी साप असला तरी. तेव्हा डॉक्टर तिचा पाय बघतात आणि बोलतात, तुमचा पाय दुखतोय का? तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, मला काहीही नाही होते. तेव्हा डॉक्टर बोलतात की हो, जरी साप बिनविषारी असला तरी त्याच्या दातांच्या बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला ही जखम धुवावी लागणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे. तेवढ्याच समरला फोन येतो. समर बोलतो की मी नंतर बोलतो. स्वानंदी बोलते की अहो तुम्ही काम सोडून इथे आलायत, मला काहीही झालेलं नाही, तुम्ही जा कामावर, मी दिसते ना ठणठणीत. तेव्हा समर विचारतो की खरंच? तेव्हा स्वानंदी बोलते की हो मी बरी आहे. समर बोलतो की खरंच तुम्ही बरे आहात ना? तेव्हा स्वानंदी बोलते की अहो तुमची शपथ, मी ठणठणीत बरी आहे. तेव्हा स्वानंदी मल्लिका आणि अंशूला टोमणा मारत बोलते, कसं असतं ना, साप विषारी नसतो. मुक्या प्राण्यांचं काय होतं, त्यापेक्षा आजकालची माणसंच इतकी विषारी झाली आहेत ना, त्यांच्यापासूनच वाचून राहावं लागतं. हा टोमणा मल्लिका आणि अंशूला असतो. तेव्हा डॉक्टर तिला बोलतात की चला आपण खोलीत जाऊया असं. समर ऑफिसच्या कामासाठी जातो. अंशूचं तोंड पडल्यासारखं होतं, तो तिथून निघून जातो. लगेच मल्लिकाही त्याच्या पाठी जाते. तसंच तिकडे तो साप घेऊन येणारा माणूस पैसे मागत असतो. तेव्हा अंशू त्याच्या कानाखाली मारतो. मल्लिकाही तिथे येते आणि बोलते की पुन्हा एक कानाखाली वाजव माझ्याकडून. मल्लिका म्हणते की विषारी साप आणायला लावला होता ना? तेव्हा तो माणूस बोलतो की तुम्ही कधी सांगितलं? माझ्याकडे होताच विषारी साप, हे मला तसं बोललेच नाही. तेव्हा मल्लिका बोलते की एक मिनिट यांनी तुम्हाला सांगितलं नाही? तेव्हा अंशूसुद्धा गालावर हात ठेवतो. मल्लिका बोलते की दे पैसे, दे त्याला. अंशू त्याला पैसे देतो आणि तो माणूस निघून जातो. त्यानंतर मल्लिका बोलते की विषारी साप आण असं मी पूर्ण वाक्यात बोलली होती की नाही? स्वानंदीचा काटा काढायची चांगली संधी होती, पण तीही तू वाया घालवलीस. तेव्हा अंशू बोलतो जाऊ सोड ना यार. तेव्हा मल्लिका बोलते की एक मिनिट, यार म्हणायचं नाही हं, आई आहे मी तुझी. त्यानंतर मल्लिका निघून जाते. इकडे आजी स्वानंदीला विचारत असते, बरी आहेस ना तू? तेव्हा स्वानंदी बोलते की मी बरी आहे आजी. मल्लिका तिथे येते आणि बोलते की हो ना, आज स्वानंदीचं काही खरं नव्हतं, थोडक्यात वाचली. तेव्हा आजी मल्लिकाला ठणकावून बोलते, काय बोलतेस गं मल्लिका, सारखं कांगावा करतेस, किती कांगावा करतो, स्वानंदीपेक्षा तूच जास्त कांगावा करत होतीस. तेव्हा मल्लिका सावरासावर करत बोलते की आजी मीच एवढी घाबरले होते, आणि मीच एवढे घाबरले होते तर काय करणार ना, स्वानंदीचा सारखा स्टडी थोडीच आहे ना माझा, मी तिला पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वानंदी बोलते जाऊ दे ना काकू, साप जंगलात सोडला गेला ना, हे महत्त्वाचं आहे. तेव्हा आजी अंशूला बोलते, कळलं ना अंशू, पुढच्या वेळेस मुक्या जनावरांना मारण्याआधी जरा डोक्याचा वापर करत जा. मल्लिका लगेच मध्येच बोलते, जाऊ दे ना, स्वानंदी म्हणते ना विषय सोडून द्या, तर खरंच सोडून द्या ना विषय. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, आता खरंच विषय सोडून देऊया, मलाही ऑफिसमधून फोन आला आहे, मला जावं लागणार आहे, आता आपण जेवून घेऊया म्हणून.
हे ते सगळे बोलत असतात. तेवढ्यात मंदाकिनीचा आवाज येतो, वाचवा वाचवा म्हणून. ती पळत पळत येते आणि रडत असते. तेव्हा स्वानंदी आणि सुश उठून पटकन तिला बसवतात आणि विचारतात की आई काय झाले. तेव्हा मंदाकिनी सांगते, मी जवळच्या मार्केटमध्ये आले होते, मला काही गुंडांनी लुटलं, माझे पैसे घेतले, गळ्यातलं हातातलं सगळं काढून घेतलं, मी पडले, माझी साडी पण खराब झाली, माझ्याकडे घरी जायलाही पैसे नाही आहेत, आता घर जवळ होतं म्हणून मी इथे आले. तेव्हा सुश पटकन तिला पाणी देते. आजी बोलते तेव्हा आजी बोलते की मंदाताई हळू. तेव्हा अंशू बोलतो की हळूहळू सासूबाई. मंदाकिनी रडत बोलते, जावई बापू मला लुटलं हो, ते गुंड मला मारतील. तेव्हा स्वानंदी बोलते की कोणी नाही येणार आई इथपर्यंत, तू इथे सुखरूप आली आहेस ना. मंदाकिनी बोलते, मला आता लगेच जायला नको आहे. तेव्हा आजी बोलते की अहो मंदाताई थोडं शांत व्हा. स्वानंदी त्यांना घरात घेऊन जा आणि साडी चेंज करायला सांग. स्वानंदी बोलते की हो. मंदाकिनी बोलते की हो, साडी पण खराब झाली. स्वानंदी तिला आत घेऊन जाते. तेवढ्यात मल्लिका बोलते की आई कशी आहे ना, काय गरज होती त्यांना अशा अवस्थेत इथे यायची. तेव्हा आजी बोलते, अगं अशा अवस्थेत त्यांना लेकीची आठवण आली असेल, काय करणार. मल्लिका बोलते, नाटक तर नसेल ना, त्यांना सवय आहे ना म्हणून म्हटलं. तेव्हा आजी बोलते की तुझं तर काहीही असतं बघ, बघितलं नाही का त्यांची अवस्था. इकडे समर ऑफिसजवळ आनंदजवळ टेन्शन व्यक्त करत असतो की स्वानंदी मॅडमला काही झालं असतं तर नशीब तो साप विचारी नव्हता, नाहीतर काय झालं असतं. आनंद त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की जे झालं नाही त्याचा विचार करू नकोस आणि तू टेन्शन घेऊ नको, वेंडरला पेमेंट आपण उद्या करूयात हवं तर. तेव्हा समोर बोलतो, नाही पेमेंटचं काम महत्त्वाचं आहे, माझ्याकडे लिस्ट आहे, आपण लगेच पेमेंट करूयात. म्हणून आनंद त्याला लिस्ट देतो. इकडे मंदाकिनी स्वानंदीशी बोलत असते आणि तिचं रडगाणं गात असते. तेव्हा स्वानंदी शंकेने विचारते, असं कसं, तुला कोणी मारहाण केली असेल बरं, आणि आजूबाजूची लोक काय बघतच बसली होती का. तू आपल्याच मार्केटमध्ये गेली होतीस ना, तिथे तर ओळखीचे लोक आहेत, मग कोणी धावून नाही आलं का. तू नेमकं कुठल्या मार्केटमध्ये गेली होतीस. तेव्हा मंदाकिनी बोलते, ते पाठीमागे जे नवीन मार्केट झालं आहे ना, तिथे गेले होते. तेव्हा स्वानंदी परत विचारते, तरी पण ना, लोक बघतच कशी बसतील, असं कोणाचे पैसे कसे काय काढून घेऊ शकतात आणि अशी कशी चोरी केली त्यांनी. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय ते विचारून तोरडा घालणार आहेत का, आम्ही तुमच्यावर धाड घालतोय असं सांगून करतात का ते. स्वानंदी बोलते, आपण पोलीस स्टेशनला तक्रार करूया. तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही अजिबात नाही, पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची गरजच नाही, ते काय लगेच पैसे आणून देणार आहेत का, ते फक्त टाळाटाळ करत असतात. इकडे ऑफिसमध्ये आनंद समरला सांगतो की आज ऑनलाईन पेमेंट होत नाही आहे, सर्व्हर डाऊन असल्यामुळे आपण उद्या करूयात. समोर बोलतो की नाही माझ्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट करून टाकूयात. समोर क्रेडिट कार्ड काढायला खिशात हात घालतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की पूजेच्या वेळी त्याने वॉलेट घरीच ठेवलेलं होतं. समोर बोलतो की अरे वॉलेट घरीच विसरलो आहे. तेव्हा समर स्वानंदीला फोन करतो. स्वानंदी फोन उचलत नसते म्हणून समर घरातल्या लँडलाईनवर फोन करतो. फोन अंशू उचलतो. समोर बोलतो की स्वानंदी मॅडमला फोन दे. तेव्हा अंशू बोलतो की दादा, स्वानंदी वहिनीच्या आई आल्या आहेत, त्या एकदम विचित्र अवस्थेत, त्यामुळे त्या जरा तिकडे व्यस्त आहेत, मला सांग ना काही काम होतं का. तेव्हा समर बोलतो, नाही रे, पूजेच्या वेळी माझं वॉलेट तिथेच राहिलं आहे, ते हवं आहे. तेव्हा अंशू बोलतो की तू 1 मिनिट होल्ड कर. तो पूजेच्या ठिकाणी जातो आणि शोधून बोलतो, थांब दादा, सापडलं तुझं वॉलेट. तेव्हा समोर बोलतो, अरे मला वेंडर्सचं पेमेंट करायचे होते आणि माझे सगळे क्रेडिट कार्ड तिथेच राहिलेत. आनंद तिथे येतो आणि सांगतो की झालं, सर्व्हरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, चल फटाफट पेमेंट करून टाकतो, फक्त मला OTP सांगशील. तेव्हा समर बोलतो की डन. त्यानंतर समर अंशूला बोलतो की ठीक आहे अंशू, इट्स ओके, ते वॉलेट नको आणू, तिथेच राहू दे असं सांगून समर फोन ठेवतो. फोन ठेवल्यावर अंशू मनातल्या मनात खूप खुश होतो आणि बोलतो की या क्रेडिट कार्डचा पिन पण मला माहिती आहे. आणि इकडे मंदाकिनीचं पैशांवरून रडगाणं सुरू असतं आणि मंदाकिनीचं बोलणं चालू असतं की असं वाटतं ना, काय करावं काही नाही, नकोच हे आयुष्य. तेव्हा स्वानंदी बोलते की काय बोलतेस तू आई, अगं असं काय बोलते, पैशांचाच प्रश्न आहे ना, मी देते तुला पैसे. आणि हे सगळं गुपचूप मल्लिका बाहेर उभी राहून ऐकतच असते. मल्लिकाला तेच पाहिजे असतं. आता पुढच्या भागात आपल्याला अतिशय वळणावर येणार आहे पुढचा भाग, कारण की मल्लिकाने ऐकलेला हा शब्द स्वानंदी पैसे देते आणि समरचं क्रेडिट कार्ड घरी राहिले. आता याचा ताळमेळ साधून मल्लिका आणि अंशू काय प्लॅन करतील हे पुढे बघण्यात मज्जा येणार आहे. म्हणून असेच एपिसोड चे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.